कोकणात शिमगोत्सवाला पहिल्या होळीपासून सुरुवात झाली आहे. अतिशय उत्साहात साजऱ्या होणाऱ्या या सणात येथील संकासूर आणि गोमूचा नाच सर्वांसाठी आकर्षण ठरतो आहे. कोकणी खेळे म्हणून शिमगोत्सवात एक वेगळं आकर्षण आणि ह्याची ओळख सर्वदूर आहे. कोकणात पहिल्या होळीपासून मोठ्या उत्साहात शिमगोत्सव सुरू होतो, तर होम लागल्यानंतर प्रत्येक ग्रामदेवतेंच्या पालख्या वाडी वस्तीवर फिरत असतात. यावेळी नोकरीनिमित्त बाहेर असणारे शहरवासीय आपल्या ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी आवर्जून गावी येतात. त्यामुळे गावागावात जत्रेचं स्वरूप प्राप्त होतं. यात मुख्य म्हणजे पहिल्या होळीनंतर म्हणजेच दुसऱ्या होळीला अनेक गावातील ग्रामदेवतेचे खेळे गावभोवनीसाठी इतर गावागावात आपल्या ग्रामदेवतेचा गजर करत पायी अनवाणी फिरतात. संपूर्ण 10 ते 11 दिवस अनवाणी पायाने आपल्या ग्रामदेवतेचा गजर करत फिरणारे हे खेळे म्हणजे लहान थोरांसाठी एक कुतूहलच असतं. यावेळी घरोघरी होणारा संकासूर आणि गोमूचा नाच सर्वांसाठीच आकर्षण ठरत असतो. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत येथील संकासुरांचं असलेलं कौतुक आणि आकर्षण नक्कीच पाहण्यासारखं असतं. कोकणातील संकासुरांची क्रेज आजही सर्वत्र आहे. मुख्य म्हणजे यामध्ये असणारा संकासूर. त्याला लहान मोठ्यांकडून हू असं म्हणून त्याला पाठलाग करायला लावलं जातं. हे देखील पाहणं कौतुकास्पद असतं. कोकणात येणारे पर्यटकही हा गोमू आणि संकासुराचा नाच पाहण्यासाठी आतुरलेले असतात. एकूणच कोकणची ही संस्कृती आजही विज्ञानाच्या युगात जपून आहे हे विशेष. प्रहार डिजिटलसाठी आशिष कारेकर, गुहागर.